सविताताईंची तब्येत ठीक नव्हती. बेडवर झोपल्या झोपल्या त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या विचार करायला लागल्या, नक्की माझी चूक काय होती? किती आनंदात त्यांनी त्यांच्या मुलाचे विशालचे लग्न लावून दिले होते. त्या दिवशी त्यांचा मुलगा त्याच्या नव्या बायकोला पहिल्यांदा घरी घेऊन आला होता, तेव्हा आनंदात त्यांचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. त्यांनी खूप मोकळ्या हाताने मुलाच्या लग्नाचा खर्च केला होता. कशाचीही कमी पडू दिली नव्हती. सगळ्या पाहुण्यांना, ओळखीच्या लोकांना मुलाच्या लग्नाला बोलावले होते. सगळ्या पाहुण्यांच्या हातात घरी जाताना मुलाच्या लग्नाचे गिफ्ट पण दिले होते. सगळा कार्यक्रम छान आनंदात पार पडला होता. दिसायला सुंदर, निरागस मुलीला मायाला सुनेच्या रूपात मिळून त्या खूप खुश होत्या. लग्न करून आलेली माया घरात खूप शांत शांत राहत असायची. जेव्हा ती त्यांच्या पाया पडायला खाली वाकायची, तेव्हा त्या आनंदाने तिला मिठी मारत असायच्या. त्यांना सुनेच्या रूपात जणू मुलगी मिळाली होती. त्या सुनेला घरातल्या कामाला अजिबात हात लावून द्यायच्या नाहीत. एवढं सुनेवर प्रेम करत होत्या. त्यांना असं वाटायचं की लाडक्या सुनेसाठी काय करू आणि काय नको. त्यांच्या घरात कशाचीही कमी नव्हती. त्यांचा नवरा खूप संपत्ती मागे सोडून गेला होता. विशाल एक बिझनेसमॅन होता. धाकटा मुलगा राहुल इंजिनिअरिंग शिकत होता. घरात सगळ्या सुखसुविधा होत्या. काम करायला घरात नोकर चाकर होते. घरात कशाचीही कमी नव्हती. दागिन्यांनी, कपड्यांनी त्यांनी सुनेचं कपाट भरले होते. राहुल पण भावाच्या लग्नानंतर लगेच त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत गेला. पाहुणे पण एक एक करून गेले. विशाल सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि त्यांच्यानंतर घरात फक्त त्या दोघी सासूसुना राहत असायच्या. सविताताईंचा स्वभाव खूप शांत होता आणि त्यांचा हाच स्वभाव बहुतेक त्यांच्या सुनेला टोचायला लागला. स्वतःच्या मनासारखे करून घेण्यासाठी ती कारण नसताना तिच्या सासूशी भांडण काढायला लागली. हे बघून पहिल्यांदा तर सविताताई हैराण झाल्या. सुनेच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या मनाला खूप मोठा आघात पोहोचला होता. पण स्वतःला सावरत घरात वाद नकोत म्हणून त्यांनी सुनेच्या सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची सून खूप चालाक होती. कामवाली सारखी सुट्टीवर असायची. मग घरातली सगळी कामे सविताताईंना करायला लागायची. किचनमध्ये सगळी तयारी झाल्यानंतर त्यांची सून माया फक्त 8-9 चपाती बनवत असायची आणि असं दाखवायची की जणू तिने सगळं जेवण बनवलं आहे. घरातले सगळे काम ती एकटीच करत आहे. जेवण करून झाल्यानंतर किचन कट्टा आवरण्याची जबाबदारी सविताताईंकडे असायची. कुठलेही काम करायचे मायाला तिच्या इज्जतीच्या विरुद्ध वाटत असायचे. तिला कामाने तिचे हात खराब होतील अशी भीती वाटायची. ती दिवसभर पायावर पाय टाकून निवांत फोन बघत बसलेली असायची. ती कानात हेडफोन घालून बसायची, म्हणजे तिला कुठल्याही कामासाठी उठायला लागणार नाही. तिच्या माहेरच्या किंवा मैत्रिणीचा कुणाचाही फोन आला की सासूबद्दल त्यांच्यासमोर तोंड वाकडं करून बोलत बसायची. सासूचे मन तोडून तिला माहीत नाही कुठले सुख मिळत असायचे. एवढ्या उदार मनाच्या असून पण सविताताईंनी त्यांच्या बहिणीची एक शिकवण मनाशी गाठ बांधून ठेवली होती. त्यांची बहिणी त्यांना बोलली होती की ताई, तुमची सून किती पण प्रेमाने वागू द्या किंवा धमकी देऊ द्या, पण तुम्ही तुमचे सगळे दागिने आत्ता लगेच तिच्या स्वाधीन करू नका. ते तुमच्या सुरक्षिततेची गॅरंटी आहे. आणि खरंच मायाने कितीतरी वेळा बोलता बोलता त्यांना हे ऐकवलं आहे. एक दिवस तर तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिच्याशी बोलताना ती सगळं तिच्या सासूला सुनावत होती. ती म्हणाली, तूच सांग राधा, जर आत्ता मला ते दागिने घालायला मिळाले नाहीत तर नंतर ते काय माझ्या कामाचे? आजकाल तर जुन्या दागिन्यांची फॅशन परत आली आहे. माझी बहिणी नुसती बोलली तर माझ्या आईने लगेच तिचा राणीहार काढून माझ्या बहिणीच्या हातात दिला. सुनेचं बोलणं ऐकून सविताताई एकदम शांत झाल्या. त्यांच्या सुनेचा डोळा त्यांच्या 10 तोळ्यांच्या राणीहारवर होता. त्यांचा मुलगा विशाल कायम न्यायाने बोलत असायचा. तो त्याच्या आईची खूप इज्जत करत होता. आईचं मन दुखावेल, तिच्या मनाला लागेल असं तो कधीच बोलत नसायचा. मायासोबत पण तो खूप धैर्याने वागत असायचा. तिला समजावत असायचा, पण तिने काहीही समजून न घेण्याची जणू शपथच खाल्ली होती. सविताताई जेवण खूप चवदार बनवत असायच्या. त्यांची प्रशंसा खाणारे सगळे लोक करायचे आणि माया या गोष्टीवर त्यांच्यावर खूप जळायची. ती कायम त्यांच्या जेवणात काही ना काही चूक काढायची. पण सविताताई कायम या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायच्या.
मुलांच्या बोलण्याचे काय वाईट वाटून घ्यायचे असं म्हणत त्या स्वतःच्या दुःखी मनाची समजूत काढायच्या. तिच्या बोलण्याने सासूवर काहीच परिणाम होत नसलेला बघून तिने तिच्या मर्यादा ओलांडायला सुरुवात केली. एक दिवस माया चिडून तिच्या सासूला म्हणाली, आई, तुमच्या हातचे एवढं तेल घातलेलं अन्न खाऊन जो उद्या मरणार आहे तो आजच मरून जाईल. हे ऐकून सविताताई दुःखी मनाने म्हणाल्या, माया बाळा, मी तुम्हा लोकांचं वाईट का म्हणून करेन? काय माहीत, असं म्हणत मायाने जेवणाचं ताट जमिनीवर फेकून दिलं आणि बाहेरून जेवण ऑर्डर करून खाल्ले. विशाल त्या दिवसात काही कामासाठी शहरातून बाहेर गेला होता. नवरा घरात नसल्याचा गैरफायदा तिने पूर्णपणे उचलला होता. तिला माहीत होतं तिची सासू तिच्या नवऱ्यापुढे कधीच तोंड उघडणार नाही. सासूच्या चांगुलपणाचा ती फायदा उचलत होती. एक दिवस शेजारच्या कांताकाकूंच्या समोर फळं खाण्यावरून ती तिच्या सासूचा अपमान करत म्हणाली, आई, आजकाल तुमच्या जिभेचे खूप चोचले वाढायला लागले आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही खायला हवं असतं. हे ऐकून कांताकाकूंना राहवलं नाही, म्हणून त्या मायाला समजावत म्हणाल्या, अगं सुनबाई, जो पुण्य करतो त्याच्या नशिबातच मोठ्यांचे आशीर्वाद आणि साथ लिहिलेली असते. आम्ही लोक तर झाडावरच्या त्या पिवळ्या पानासारखे आहोत. आज आहे, उद्या नाही. जेवढे दिवस आहे तोपर्यंत सासूचा मान ठेवायला शिक. हे ऐकून माया रागात म्हणाली, काकू, या अकलेच्या गोष्टी तुम्ही तुमच्या सुनेला शिकवा. आणि राहिली गोष्ट मरणाची, तर आई आमच्यापेक्षा जास्त तंदुरुस्त आहेत. या आत्ता लगेच जाणार नाहीत. या अगोदर मला पोहोचवतील आणि त्या माझ्या मागून येतील. अपमान झाल्यामुळे कांताकाकू लगेच तिथून उठून गेल्या आणि सविताताई खूप वेळ एकट्या रडत राहिल्या. त्यांना त्यांच्या नवऱ्याची सारखी सारखी आठवण येत होती. जेवढं सुख, प्रेम, आराम त्यांनी ते जिवंत असताना दिलं होतं, त्या सगळ्यांची किंमत आता चुकवावी लागत होती. असं म्हणतात ना, कुठलीही गोष्ट या जगात फुकट मिळत नाही. त्या दिवशी मायाने घरी मैत्रिणींना पार्टी करायला बोलावलं होतं. सविताताई सकाळपासून किचनमध्ये काम करत होत्या. कामवाली एकटी तरी काय काय करणार? मायाला तर स्वतः नटून थटून येण्यातून आणि घर सजवण्यातून किचनमध्ये येण्यासाठी वेळ कुठे होता. काम करून करून थकल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी अंथरूण पकडलं. त्यांना उठता पण येत नव्हतं. विशाल जबरदस्ती त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. BP खूप वाढला होता. आराम करण्यास सांगितले होते. त्या आजारी असताना पण माया त्यांना बघायला एकदाही त्यांच्या खोलीत गेली नव्हती. सविताताई आपलेपणासाठी तडफडत राहिल्या आणि माया त्यांच्यापासून लांब लांब राहायला लागली. माया फोनवर मैत्रिणींशी गप्पा मारत हसत बोलत असायची. शॉपिंग करायला, फिरायला बाहेर जायची. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायची. आणि सविताताईंचे पूर्ण जग त्या घरापुरतेच मर्यादित राहिले होते. घरात असलेली शांतता त्यांना मनातून तोडत होती. सुनेसोबत बोलण्यासाठी त्या व्याकुळ व्हायच्या. आपलेपणाने तिच्याकडे बघत असायच्या. जरा ती शांत असलेली दिसली की काहीतरी खाण्यासाठी आग्रह करायच्या. तिचा लाड करत प्रयत्न करत असायच्या. पण माया मनाला लागेल असं काहीतरी बोलायची की त्यांचं मन तुटायचं. त्या रडून स्वतःचं मन हलकं करायच्या आणि घरातल्या कामाला लागायच्या. दुसऱ्यांच्या समोर माया खूप प्रेमळ असल्याचं नाटक करायची. देवाने तिला एवढा गोड आवाज दिला होता की ती गोड बोलून बाहेरच्या लोकांना प्रभावित करून त्यांची सगळी प्रशंसा लुटत असायची. जेव्हा तिला मुलगा झाला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद तिच्या सासूला झाला होता की कदाचित आई झाल्यावर तरी त्यांची सून थोडीशी समजूतदार होईल. पण झाले त्या उलट. मुलगा झाल्यानंतर तर ती अजूनच उर्मट झाली. मुलाला तर त्यांना हात पण लावून द्यायची नाही. ती म्हणायची, तुम्ही हात लावल्याने जर तुमचा एखादा आजार माझ्या मुलाला झाला तर? विशाल तिला समजून सांगत म्हणायचा, माया, तू एवढी शिकलेली आहेस. BP हा काय हात लावल्यामुळे होणारा आजार नाही. ती लगेच नवऱ्याला बोलायची, तुम्ही तर तुमच्या आईचीच बाजू घेणार. मग तुमचा स्वतःचा मुलगा आजारी पडून मेला तरी चालेल. नुसता BP काय घेऊन बसला आहात? त्यांना अजून पण कितीतरी आजार आहेत. कधी गुडघे दुखतात तर कधी दुसरं काही सारखं चालू असतं. हे ऐकून विशाल म्हणाला, हे सगळं म्हातारपणात चालूच असतं. पण
हे काय हात लावल्याने होणारे आजार नाहीत. तू हवं तर डॉक्टरांना विचारून घे. पण माया म्हणायची, माझा मुलगा आहे, माझी मर्जी. कुणाला हात लावून द्यायचा, कुणाला नाही ते मी ठरवणार. विशाल म्हणाला, तो तिचा पण नातू आहे, तिचा पण त्याच्यावर हक्क आहे. माया म्हणाली, ठीक आहे, जर त्या हक्क दाखवायला लागल्या तर मी उद्याच माझ्या माहेरी निघून जाते. मी या म्हातारीला वैतागून गेले आहे. मनातून विष ओकत माया बोलत होती. बायकोच्या बोलण्यामुळे आईला जास्त दुःख होऊ नये म्हणून तो शांत बसला. पण त्यांचे सगळे बोलणे इच्छा नसून पण सविताताईंनी ऐकलं होतं. त्या कान तर बंद करून घेऊ शकत नव्हत्या. भांडताना त्यांच्या सुनेचा आवाज घरात घुमत असायचा. भांडायला तिच्या अंगात चेव यायचा. तिचं बोलणं ऐकून त्या खूप उदास व्हायच्या. मनात म्हणायच्या, अरे देवा, आता अजून सहन होत नाही. आता मला तुझ्याजवळ बोलावून घे. आता जगायची अजिबात इच्छा राहिली नाही. असा विचार करत त्यांनी कुशी बदलली. चक्कर आल्यासारखी झाली आणि डोळ्यातून परत पाणी यायला लागलं. त्या मनात म्हणाल्या, आता नाही वाचू शकत. आजच विशालला सांगून राहुलला बोलावून घेते. त्याच्या लग्नाची जबाबदारी अपूर्ण राहिली या गोष्टीचे त्यांना खूप दुःख होते. शेवटी माया नवऱ्याशी भांडण करून मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. 2 महिने झाले तरी माहेरातून सुनेचं काही बातमी मिळाली नाही. म्हणून त्यांनी मुलाला विशालला शपथ घालून सुनेला घेऊन यायला सांगितलं. विशाल तिला आणायला अजिबात तयार नव्हता. तो म्हणाला, स्वतःच्या मर्जीने गेली आहे, तिच्या मर्जीने परत येईल. आई, तू मला जास्त फोर्स करू नकोस. तिथे येऊन तुला अजूनच दुःखी करेल. तिला अजून काही दिवस तिथेच राहू दे, मग तिची ती परत येईल. सासरहून भांडण करून आलेल्या मुलीला माहेर किती दिवस ठेवून घेणार आहेत तिचे आई बाप. पण सविताताई स्वतःच्या मुलाचं घर तुटताना बघू शकत नव्हत्या. त्यांनी मुलाला खूप समजून सांगितलं, विनंती केली. आईची विनंती विशाल टाळू शकला नाही आणि नाईलाजाने मायाला आणायला माहेरी गेला. माहेरातून आलेल्या माया तोंड वाकडं करत टोमणा मारत म्हणाली, मला माहीत होतं शेवटी माझी गरज पडणारच. म्हातारपणात एवढी आकड चांगली नाही. हे ऐकून सविताताई रडत म्हणाल्या, सुनबाई, मी तुझ्या पाया पडते. आता मी तुला जास्त दिवस त्रास देणार नाही. काय करू, आत्महत्या करण्याची माझ्यात हिंमत होत नाही. मागच्या जन्माच्या पापांची शिक्षा या जन्मात भोगत आहे. आता या जन्मात मी जाणून बुजून पाप कसे करू. सासू काहीतरी करून घेईल असा विचार करून मायाने तिथून काढता पाय घेतला. विशाल म्हणायचा, आई, तू सुरुवातीपासूनच तुझ्या सुनेला ढील देऊन खूप मोठी चूक केली आहेस. त्यामुळे आता ती तुझ्या ऐकण्याबाहेर गेली आहे. मुलाचं बोलणं ऐकून त्या विचार करायला लागल्या. मी दबून राहिले तरी माझी अशी अवस्था आहे. जर मी काही केलं असतं तर माहीत नाही तिने काय केलं असतं. विशाल पण आईची काळजी करून शांत बसत असायचा. नाहीतर एक वेळा तर त्याने बायकोवर हात उचलला होता. सविताताईंनी मिटवण्याचा प्रयत्न केला तर उलट त्यांची सून त्यांच्याशी भांडायला लागली. म्हणाली, अगोदर मुलाचे कान भरायचे आणि मग साळसूदपणाचे नाटक करायचे. आता तर त्यांना या सगळ्याची सवय झाली होती. यापेक्षा सुंदर आयुष्य असू शकतं अशी त्या कल्पना पण करू शकत नव्हत्या. त्यांची स्वप्न, सगळ्या इच्छा त्यांच्या नवऱ्यासोबतच मेल्या होत्या. नवरा सोडून गेला तेव्हा विशाल 3 वर्षाचा होता आणि राहुल तर अजून पोटातच होता. एका अपघातात त्यांचा नवरा त्यांना कायमचा सोडून गेला. आई वडील असेपर्यंत त्या माहेरी राहिल्या, पण ते वारल्यानंतर भावाने त्यांना वेगळे घर घेऊन दिले. त्यांच्या वडिलांनी अर्धा हिस्सा त्यांच्या नावावर अगोदरच करून ठेवला होता. त्यामुळे पैशांची काही कमी नव्हती. पण नवऱ्याशिवाय एवढं मोठं आयुष्य एका बाईनं काढणं खूप अवघड असतं. डोळ्यात पाणी घेऊन त्या हळूहळू मरणाच्या दारात निघाल्या होत्या. त्यांना असं वाटलं आता शेवटची वेळ आली आहे. खूप मुश्किलीने त्यांनी सुनेला आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून माया चिडून म्हणाली, आता तर नाव घ्यायचं पण सोडून दिलं आहे. मायाची आता सुनबाई झाली. आले हो सासूबाई, तुमचा हुकूम तर मानायलाच पाहिजे. मग मी मरत का असेना, या घरात कायम तुमचाच हुकूम चालत आला आहे. असं म्हणत रागात पाय आपटत माया त्यांच्या खोलीत आली आणि बडबडत म्हणाली, खूप नाटकी बाई आहे ही.
पण त्यांची अवस्था बघून घाबरली आणि म्हणाली, नाही, हे नाटक करत नाही, खरंच मरत आहे. घरात कोणीच नव्हतं. त्यांचा श्वास अडखळत होता. त्यांनी सुनेकडे खूप आशेने बघितलं आणि तिचा हात हातात घेण्यासाठी हात उचलला, पण हात अर्ध्यातून परत खाली पडला. जणू एखादी जनावर समोर जीव सोडत आहे. माया सुन्न होऊन सासूला जाताना बघत होती. त्यावेळी तिची अवस्था खूप विचित्र होती. ना कुठले दुःख आणि नाही आनंद. जणू एखादा सिनेमा बघत आहे. कामवाली घरात आलेली बघून नाटक करायला सुरुवात केली. अरे देवा, आई, तुम्ही आम्हाला अशा वाऱ्यावर कशा काय सोडून गेलात? आता माझे लाड कोण करणार? तुम्ही मला जरा पण सेवा करण्याची संधी दिली नाही. तुमच्या जागेवर देव मला घेऊन गेला असता तर बरं झालं असतं. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे खूप लोक जमा झाले होते. बातमी समजताच विशाल पळत घरी आला. आईच्या पायात बसून लहान मुलासारखा हुंदके देऊन रडत होता. माया फक्त रडण्याचे नाटक करत होती. आज सविताताई कायमच्या शांत झोपल्या होत्या. सुनेचे वाईट टोचणारे बोलणे त्यांचं काहीच बिघडवू शकत नव्हते. सासू गेल्यानंतर माया आता या घराची मालकीण झाली होती. सासूचे सगळे दागिने ज्यावर तिचा डोळा होता आता ते तिचे झाले होते. हे घर, बँक बॅलन्स सगळं काही तिला मिळालं होतं. आनंदात तिचे पाय जमिनीवर टेकतच नव्हते. आई गेल्यामुळे विशाल खूप उदास राहायला लागला होता. माया स्वतःच्या मनाला सांत्वना द्यायची की नवऱ्याला आईचं दुःख विसरण्यास तिच्या मुलाच्या प्रेमाची मदत होईल. पण तिने जसा विचार केला होता अगदी त्या उलट झालं. विशालच्या मनात मायाबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. तो त्याच्या आईच्या मरणाला बायकोला जबाबदार मानत होता. त्याची आई अजून काही वर्ष जगली असती, पण तिची जगण्याची इच्छा या दगडाच्या काळजाच्या वाईट बाईने मारली होती. तिने तिला जिवंतपणे नरकात ढकललं होतं. मग आता ठीक आहे, तिला पण भोगू दे. आता विशाल पण मायासोबत तसाच वागायला लागला जशी ती तिच्या सासूसोबत वागत होती. ज्या वातावरणात तिची सासू गुदमरत होती आता त्याच वातावरणात तिचाही जीव गुदमरत होता. मुलासोबत विशाल हसत खेळत असायचा, पण बायकोसोबत बोलत नसायचा. स्वतःचे प्रत्येक काम स्वतः करायचा. नवऱ्याची सेवा करण्याचा अधिकार त्याने तिच्याकडून हिसकावून घेतला होता. तो तिला बाहेर कुठेही सोबत घेऊन जायचा नाही. लोकांच्या प्रश्नांना टाळण्यासाठी मायेने आता बाहेर जायचं सोडून दिलं होतं. ज्याला आपण आपले समजतो, ज्याच्यावर प्रेम करतो, त्याचा अबोला आणि तिरस्कार सहन करणे काय असते ते आता मायाला जाणीव व्हायला लागली होती. जगण्यासाठी प्रत्येक माणूस कुठले ना कुठले कारण शोधत असतो. माया सासूचा तिरस्कार करत होती, पण आता तेच कारण उरले नव्हते. त्यामुळे तिच्या आयुष्यात काहीच राहिले नव्हते. त्यावेळी ती सासूचा तिरस्कार करत होती, पण आता ती स्वतः हे सगळं भोगत होती. राहुलला त्याच शहरात नोकरी मिळाली. त्याने लव्ह मॅरेज केलं होतं. तिचे वडील पोलीस होते. त्या मुलीने त्यांच्या घरात येऊन तोच खेळ सुरू केला जो कधी माया खूप निर्दयीपणे तिच्या सासूसोबत खेळत होती. आज माया खूप एकटी पडली होती. तिने तिच्या मुलाला हॉस्टेलमध्ये शिकायला पाठवलं होतं. विशालला त्याच्या मुलावर तिची सावली पण पडून द्यायची नव्हती. राहुलची बायको एक संस्कारी, विनम्र, हसमुख मुलगी होती. तिचा भोळा चेहरा प्रत्येकाला आकर्षित करत असायचा. तिला तिच्या जावेचे सासूसोबतचे निर्दयी वागणे, तिच्या नवऱ्याकडून, आजूबाजूंच्या लोकांकडून आणि दिराचे जावेसोबत असणारे कठोर वागणे त्यावरून समजले होते. नवऱ्याच्या सांगण्यावरून ती तिच्या जावेला धडा शिकवत होती, पण ती तिच्या दिराचा खूप आदर करत होती. आता कुठे मायाला तिच्या चुकांची जाणीव व्हायला लागली होती, पण आता पश्चाताप करण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. गेलेली वेळ परत येऊ शकत नाही. आज ती विचार करत होती की तिच्या चुकीच्या वागण्याला त्यावेळी तिच्या आईवडिलांनी थांबवले असते तर ही वेळच आली नसती. जेव्हा ती त्यांच्यासमोर सासूची चेष्टा करायची तेव्हा तिच्या माहेरचे सगळे लोक त्यांच्यावर हसत असायचे. तिच्या आईवडिलांनी तिला चुकीची शिकवण दिली होती, तिला साथ दिली होती. तिची आई म्हणायची, घरात तुझा रुबाब दाखवून नवऱ्याला मोठीत ठेव, नाहीतर ती म्हातारी तुला एका कोपऱ्यात ठेवेल. धाकट्या भावाच्या लग्नानंतर माहेरी मायेला कोणी किंमत देत नव्हते.
तिची आई सुनेला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असायची, कारण ती येताना लग्नात खूप सामान घेऊन आली होती. श्रीमंत घरातली लाडाची होती. माया मनातल्या मनात म्हणायची, माझ्या घरात आग लावून माझ्याकडून कुठल्या जन्माची दुश्मनी काढली आहेस? एकटी राहून विचारात बुडून तिला मानसिक आजार झाला होता. विशालने तिच्या उपचारात कुठलीच कमी ठेवली नाही, पण तिचे स्वतःचे मन स्वतःला खात होते आणि त्याचा इलाज डॉक्टरांकडे पण नव्हता. तिची अवस्था बघून घरातले लोक आता प्रेमाने तिच्याशी वागायला लागले होते, पण सासूची आठवण तिची पाठ सोडत नव्हती. आता माया प्रत्येक वेळी हाच विचार करत असायची की शेवटी मी कुठे चुकले होते.